आता आपण आहोत पुण्यामध्ये असणाऱ्या गुडलक चौकामध्ये। हा गुडलक चौक अनेक कारणांसाठी ओळखला जातो। अतिशय पुण्याच्या सेंट्रिक असा असणारा हा पॉइंट आहे। या ठिकाणी 2021 साली जे आपण पाठीमागे पाहताय कलाकार कट्टा पुणे महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आला। त्यावेळेला महापौर होते मुरलीधर मोहोळ, म्हणजे भाजपची सत्ता होती। मात्र आता 2026 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना ज्या मुरलीधर मोहोळ यांनी जो या कट्टा ज्यांच्या कार्यकाळामध्ये तयार झाला त्याच कट्ट्याची आता कुठेतरी एक अडचण होते असंच काहीसं चित्र आहे। हा कलाकार कट्टा ट्रॅफिक साठी एक अडथळा ठरतोय। आंदोलन या ठिकाणी वेगवेगळी होतात, त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी होत असते आणि या सगळ्या कारणांमुळे या ठिकाणच्या स्थानिक रहिवाशांना त्रास होतोय। अशा काही लोकांनी भाजपच्या नगरसेवकांकडे तक्रारी केल्या आणि आता हा कलाकार कट्टा या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी पुणे महानगरपालिकेकडे केलेली आहे। आपण पाहतोय की तिथं लिहिलंय ज्योत्स्ना एकबोटे या तत्कालीन भाजपच्या नगरसेविका होत्या, त्यांच्या संकल्पनेतनं या कट्ट्याची निर्मिती झाली होती। आपण या ठिकाणी असणाऱ्या कलाकारांशी संवाद साधूयात, त्यांच्या याबद्दल काय भावना आहेत ते सांगा। ओळख करून द्या। तर मी चित्रकार चंद्रकांत विभांडे। मी गेली 40 वर्ष या चौकात उदरनिर्वाह करतोय कलेवर। बरं, अगदी छोट्याशा कुठेतरी दगडावर बसायचं आणि आपलं स्केचिंग करायचं। ज्यावेळी इथे कलाकार कट्टा तयार झाला 21 मध्ये, त्यावेळेपासून आम्ही नियमितपणे साधना करतो कलेची आणि लोकांकडून आम्हाला चांगला प्रोत्साहन मिळतं आणि उदरनिर्वाहही होतो। आम्ही या कलाकार कट्ट्यावर कब्जा केलेला नाही किंवा अतिक्रमण केलेलं नाही, जसे इतर दुकानं अतिक्रमण करतात वगैरे। आणि इतकं छान आम्ही घडवलं आहे कामातून आमच्या, की आता जागोजागी कलाकार कट्टा म्हणून या जागेची ओळख होते। जसं पूर्वी गुडलक कॅफे म्हणलं जात होतं आणि तरुणांचा आणि इव्हन वृद्धांचा ज्येष्ठांचा सुद्धा खूप चांगला प्रतिसाद इथे मिळतो। अनेक शिकायला आलेली, पुण्यात शिकायला आलेली मुलं येऊन भेटतात, कुतूहलाने बघतात, काका आमच्याकडे असं काही नाहीये। कोल्हापूरच्या लोकांनी, कोल्हापूरचे काही विद्यार्थी मला भेटले होते, त्यानंतर 2 महिन्यांनी भेटले, काका आम्ही कोल्हापूरला कलाकार कट्टा केला। तसंच अहिल्यानगरला पण झालेला आहे। आणि आपल्या पिंपरी चिंचवडचे नगरसेवक आले होते की ते म्हणजे आम्हाला असंच मॉडेल तिथे तयार करायचं, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा। म्हणजे एवढं काही याचं कौतुक होत असताना काही ठराविक ज्येष्ठ लोकांनी, स्थानिक लोक जे आहेत, म्हणजे ते आमचे काही इथे शत्रू आहेत वगैरे अशातला भाग नाही, पण त्यांना नेमकी आमची अडचण काय होते ते काही मला कळलं नाही। 2021 मध्ये सुरू झाला, 2021 मध्ये झालं आणि आता खूप छान प्रतिसाद मिळतो। अडचणी काय होतात की ज्यावेळी इथे काही आंदोलन वगैरे होत असतात ते खरोखर चुकीचं आहे। कलाकार कट्टा म्हणून आम्हाला इथे तयार करून दिलेलं आहे, इथे कला सादर झाली पाहिजे। इथे आंदोलन आणि कला सादर होताना वाईट बदलतात, आंदोलन इथे घोषणा असतात, काहीतरी त्यातून ते नक्कीच वातावरण खराब होतं। बरोबर, ते बंद करा। कलाकारांनी आमचा त्रास कुणालाच नाही, आमच्या बद्दल अशी एकही कंप्लेंट कोणी केलेली नाही किंवा करणारही नाही। आम्ही जेवढे इथे कलाकार बसतो, उलट एक जागा अपूर्ण पडते कला सादर करण्यासाठी। आम्हाला पालिकेकडे काय मागणी आहे? पालिकेकडे मला तर वाटतं जर खरोखर या जागेचा अर्थ असेल तर पर्यायी जागा द्या, तरी तुम्हाला चालणार? मला चालेल। वैयक्तिक मी तरी म्हणेन की खरोखर अर्थ होत असेल तर पर्यायी जागा द्या। तर कलाकारांचं एक हक्काचं व्यासपीठ झालेलं आहे। आणखी आपण काही कलाकार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हर्षवर्धन मानकर देखील आले आहेत। आधी आपण कलाकारांशी चर्चा करूयात, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात। आता काय नेमकं म्हणणं आहे तुमचं सांग। आमचं म्हणणं असं आहे की 2021 ला कोरोना काळामध्ये जेव्हा या कलाकार कट्ट्याचं उद्घाटन झालं, त्या कलाकार कट्ट्याचं उद्घाटन ज्यांनी केलं ते आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ होते, चंद्रकांत दादा पाटील होते। त्यांनी एवढं छान कल्पना आहे की कलाकार कट्टा केला, त्यानंतर आम्ही हा कट्टा पूर्ण म्हणजे नावारूपास आणला आणि 21,000 रोजी त्याचं उद्घाटन केलं आणि त्याचं आत्ता एकदम अचानक निवडणूक झाल्यानंतर हे त्याला वाहतुकीला हा अडथळा होतो म्हणून कारण सांगून आम्हाला आमचं पुनर्वसन करणार आहोत असं हे समजल्यानंतर आम्हाला थोडंसं दुःख झालं। बरं, तर खरंच वाहतुकीला अडथळा होत नाहीये का या कट्ट्यामध्ये? नाही, सांगू का तुम्हाला, खरं सांगतो मी। आता बघा, ज्यांनी कंप्लेंट केलं ते त्यांच्या घरामध्ये बसलेले आहेत, आम्ही इथे दिवसभर असतो, आम्हाला पण कळतं ना की इथून वाहनांना थोडंफार येतात, पण व्यवस्थित जातात गाड्या। तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल, तुम्ही म्हणता की बाबा ठीक आहे गाडी वळवू शकत नाही, तुम्ही
थोडाफार कट मारू शकतो ना असा 3 फूट वगैरे, त्याला आम्ही अग्री आहोत ना, पण फक्त हा कलाकार कट्टा इथून हटवू नका हे आमचं प्रामाणिक मत आहे. इथं अनेक आंदोलनं होत असतात, त्यामुळे इथं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते अशी देखील तक्रार आहे. तर यात तथ्य आहे का? हो, अनेकदा आंदोलन होतात आणि सर्वपक्षीय आंदोलन होतात. आणि कसं माहिती का, त्यावेळेस ते बिचारे आम्हाला म्हणतात बरं का की बाबा तुम्ही थोडस साईडला घ्या किंवा सॉरी आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. आणि ते राजकीय आंदोलन असतात किंवा जनहिताचे सामाजिक असतात, आम्ही काय बोलू शकत नाही. त्यावेळेस आम्ही त्यांना कॉपरेट करतो. तुम्ही आता इथं तुम्ही काय करता? तुम्ही कधीपासून येत आहे? मी सर 16 वर्षापासून मी सारसबागेमध्ये बसायचो, अक्षरातून गणपती. जेव्हा कोरोनाचं सेकंड लॉकडाऊन होतं त्यानंतर पासून मी तोंडाला मास्क लावून इथं बसायला लागलो. हा कलाकार कट्टा माझ्या समोर झालेला आहे. बरं. आणि आज तागायत मी मग आता इथं तुम्ही एवढे वर्ष झालं इथं काम करताय, काय अनेक आठवणी असतात. आता हे तुटतंय हे कळून ज्यावेळेस तुम्हाला समजलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? सर म्हणजे कसं म्हणजे का, जेव्हा पुणे हे आपलं सांस्कृतिक शहर आहे, जेव्हा लोक पुण्यामध्ये येतात की अमुक ठिकाणी तुळशी बागेमध्ये आपण ह्या खरेदीला जायचं, अमुक ठिकाणी हे मिळतं, तसं आता आपल्याला ड्रॉइंग काढायची म्हणलं की लोक आवर्जून येतात पुण्यामध्ये इथे येतात कलाकार कट्टे. हो, मग आता ह्याचं श्रेय कोणाला आहे की ज्यांनी कलाकार कट्टा बनवलं त्यांनाच आहे. आणि त्याचे आम्ही फक्त नाममात्र म्हणजे आम्ही त्याला निमित्त आहे, आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून ते प्रसारित करतो आणि ते प्रसिद्धीला आणला हा कट्टा. फक्त आयुक्त साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे की तुम्हाला जर वाटत असेल की हा कट्टा पुढं आहे म्हणून तर थोडंफार कट मारू शकता, हटवू नका. हटवू नका. हे कारण नाव झालेलं आहे, ह्याला नाव झालेलं आहे, एक ओळख झालेली आहे, पुणे शहराची ओळख झालेली आहे. बघा तुम्ही पाश्चात्य देशामध्ये गेलात तर तुम्हाला स्ट्रीट आर्टिस्टला तिथले लोक झेलतात, तिथले सरकार म्हणा तिथले झेलतात. मग तुम्ही बाकीच्या लोकांनी जे अतिक्रमण केलेलं आहे, तुम्ही जे स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे फुटपाथ मोठे केलेले आहेत, तिथे कुठे सायकलिंग होते का? हो, नाही होत. अनधिकृत लोक बसलेले आहेत. मग तुम्हाला हे आमच्या कलाकारांच्या तुमच्या डोळ्यामध्ये हे कुठेतरी वेदनादायक वाटतं. आणि याच्यापेक्षा सुद्धा पलीकडच्या लाईनला बघितलं तर फार मोठा छोटा रस्ता आहे, तो फार छोटा रस्ता आहे. त्यांच्यामुळे काय अडचण होत नाही का? हा, त्यांच्यामुळे अडचण होत नसेल का? बरं, फक्त हाच का? तर पलीकडच्या बाजूला जे स्टॉल आहेत कपड्याचे वगैरे, आता तिथं पण कस्टमर वगैरे येतच असतील ना? येत असते. आणि किती लहान कट्टा बघा ना. अहो आम्ही कला प्रेझेंटेशन करतोय, एक पुण्याचं लौकिक लोकांपर्यंत आम्ही हे करतोय. बरं, यांच्याकडे तुम्ही कलाकाराचं काय करता तुम्ही? मी स्केच पोर्ट्रेट वगैरे बनवतो. बरं, आता हे निर्णय आलाय काय वाटतं? आता सर या निर्णय यांचं असं म्हणणं आहे की याच्यामुळे ट्रॅफिक वगैरे अडचण, पण गेली 5 वर्ष फक्त कलाकारामुळे ट्रॅफिक आम्हाला तर दिसलं नाही. 4-5 वर्ष 4.5 वर्ष झाले. इथं अनेक आंदोलन होतात, त्या आंदोलनाला बहुतांश वेळेला परवानगी नसते. हा बरोबर, हे काम पोलिसांचं आहे ना, त्रास त्यावेळेस त्याचा त्रास आम्हाला, आम्ही कॉपरेट करतो. पण त्यावेळेस जी ट्रॅफिक यांच्यामुळे जास्त ट्रॅफिक होते, आमच्यामुळे काय ट्रॅफिक व्हायचा प्रश्नच येत नाही. बरोबर, ठीक आहे, चालेल. चला बोलतो अजून. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित नगरसेवक हर्षवर्धन मानकर आहेत. दादा, एकंदरीत काय प्रकारे ते कळलं असेल तुम्हाला, काय वाटतं? मी ऍक्च्युली आज सकाळी पेपरला वाचल्यावर ते परिस्थिती बघण्यासाठीच इथं आलो होतो. आणि तुम्ही पण माझ्या मते 15-20 मिनिटं आहात. आणि मला बघायचं होतं की बाबा काय नक्की ट्रॅफिक जाम या फुटपाथमुळे होते तेच बघायचं होतं. पण गेल्या अर्ध्या तासात मला तरी असं काही वाटलं नाही की बाबा इथं या कट्ट्यामुळे कुठल्या प्रकारचं कंजेशन होतंय किंवा अशी काही परिस्थिती आहे असं मला वाटत. या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व असं यश मिळालं. 119 जागा आल्या. या 119 जागा पुणेकरांनी काहीतरी अपेक्षेनं मतदान केलेलं आहे. मात्र आता या कलाकारांच्या तर अपेक्षा कचऱ्याच्या कुंडीत जाताना दिसतात. नाही, 2021ला आपले लाडके खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी या कट्ट्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की अण्णांनी पण याच्यामध्ये लक्ष घालावं. आणि आज कुठेतरी हे जसं कलाकार मंडळी इथं आज पोट भरतायत, महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून हे कलाकार इथं आलेले आहेत, विद्यार्थी म्हणून ते इथं आले शिकायसाठी आणि त्या शिक्षणाचा खर्च काढण्यासाठी हे इथं कलाकार सादर करतायत. तर अण्णांनी पण या प्रश्नाकडे लक्ष घालावं. अण्णा जेव्हा निवडून आले होते, माझा कुठल्याही पक्षावर काही आरोप नाहीये, मी कुठल्याही पॉलिटिकल स्टेटमेंट करत नाही. अण्णा जेव्हा निवडून आले होते तेव्हा अण्णांनी शब्द दिला होता की बाबा पुणे हे अतिक्रमण मुक्त मी करणार.
पण आजही प्रशासनाने या गोष्टीला केराची टोपली दाखवली असं माझं स्पष्ट मत आहे. आज आयुक्तांनी एकदम तत्परतेने येऊन इथं पाहणी केली, इथं मार्किंग केलंय. तर माझा प्रश्न आहे की हा सेम प्रकारचा प्लॅटो समोरच्या बाजूला पण आहे, तिथला रस्ता याच्यापेक्षा बारीक आहे आणि तिथं तुम्ही आता बघताय की किती अतिक्रमण पत्रीवाले बसलेले आहेत. आणि तिथंच नाही तर इथनं या चौकापासून जे चालू होतं ते फर्ग्युसन रोडच्या पुढपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पत्रीवाले म्हणजे गचागच भरलेले आहेत आणि याच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही. 3-4 महिन्यातनं कधीतरी एकदा 2-4 लोकांच्या टपऱ्या उचलल्या जातात, दुसऱ्या दिवशी ते टपरीवाले परत तिथं असतात. आता इथं कॅफे पण आहे, कॅफे मध्ये पण भरपूर लोक येत असते. 100% तिथं झोमॅटोचे आपल्याला मगाशी गाड्या दिसत होत्या, स्विगीच्या गाड्या दिसत होत्या, ते डिलिव्हरी वाले इथं थांबतात, त्यांच्यामुळे ट्रॅफिक कंजेशन होत नाही का? तर हा एक काय उपाय नाहीये याच्यावरती. आपण जर बघितलं तर आता हे जे इथे जे कला सादर करतात ते कलाकार काय कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित नाही, 100% कॉमन आपले सर्वसामान्य आहेत, फक्त कलाकार आहेत. बरोबर. यांच्या बाजू घेण्यासाठी कुठले राजकीय पक्ष येत नाहीत, परंतु आता सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांनीच मागणी केल्यामुळं हे होईलच अशी यांना सगळ्यांना सध्या धास्ती आहे. तुमची याच्यावरती काय भूमिका असणार आहे? तुम्हीच कोथरूड मधून येता, कोथरूड मध्ये चंद्रकांत दादा आहेत, मुरलीधर मोहोळ आहेत आणि आता महापालिका देखील आलेली आहे अस्तित्वात. तुमची भूमिका काय असणार? मी या कलाकारांना आताच सांगितले की बाबा मी 100% यांच्या बरोबर आहे. कुठेही निवेदन द्यायचं झालं, कुठेही आंदोलनाची वेळ आली तरी मी यांच्याबरोबर ठामपणे उभा राहणार आहे. आयुक्तांना पण मी पत्र देणार आहे आणि आपल्या माध्यमातून तर आता बोलतोच आहे. शिवाय जर मला या 1-2 दिवसामध्ये अण्णा भेटले तर अण्णांना आणि चंद्रकांत दादांना सुद्धा मी ही विनंती करतो की बाबा याच्यातनं काहीतरी आपण मध्यम काढला पाहिजे आणि शिफ्ट करणं हा काय पर्याय नाहीये. आज तुम्ही इकडनं दुसऱ्या चौकात शिफ्ट कराल, मग तिथं कोणीतरी ऑब्जेक्शन घेतलं की परत तिसरीकडे शिफ्ट करणार. त्यामुळे यांना शिफ्ट करणं हा काय याच्यावरती पर्याय नाही. बरं, मला कौतुक वाटतं की हे कलाकार म्हणतायत तुम्हाला जर खरंच वाटतंय की कंजेशन होतं तुम्ही 2-3 फूट वाटलं तर अजून आत घ्या, पण अख्खा कट्टाच काढून टाकायचा हा काय याच्यावरती पर्याय नाहीये. म्हणजे यातनं सुवर्णमध्ये निघू शकतो. हो, 100% निघू शकतो. तुम्ही बोलणार आहेत? हो, ऑन रेकॉर्ड सांगताय? हो, ऑन रेकॉर्ड सांगतोय. ठीक आहे. तर आपण पाहिलं की राजकीय प्रतिक्रिया देखील यातनं पाहायला मिळते आणि जो हा कट्टा आहे तो कट्टा भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये तयार झाला आणि आता भारतीय जनता पक्षाचेच नगरसेवक म्हणतात की या ठिकाणून कट्टा हलवा. म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये इंटरनल पॉलिटिक्स आहे की इतर आणखी काही इतर जे मागणी केली त्यांचे काही इतर काही स्वार्थ आहेत का, हे आगामी काळामध्ये येईल. आम्ही याबाबत ज्यांनी मागणी केली त्यांच्याशी देखील बोलणार आहोत, पालिका प्रशासनाशी देखील बोलणार आहोत आणि या मुद्द्यावरती आपल्या सातत्याने लक्ष आहे. जे नगरसेवक आहेत त्यांनी जी मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की स्थलांतरित करा. या ठिकाणच्या रहिवाशांनी आमच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार असं आहे की नगरसेवकांकडे काही रहिवाशांनी इथल्या तक्रारी केल्या, या ठिकाणी सातत्याने आंदोलनं होत असतात, या ठिकाणी सातत्याने ट्रॅफिकचा सामना करावा लागतो, घरापर्यंत जाताना येताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो अशा पद्धतीने सांगितलंय. पाहूयात या सगळ्यावरती पालिका काय भूमिका घेते. थांबूयात. धन्यवाद.